सीडीआर कुठून आला याची चौकशी केली जाईल। संवेदनशील प्रकरणी आरोप प्रत्यारोप नको असं फडणवीसांनी म्हटलंय। बोंदू खरात प्रकरणी 12 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खरात प्रकरणी कुणालाही सोडणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। घाणेरड्या कामात सहभागी असणाऱ्याला सोडणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून थेट कारवाईचा इशारा देण्यात आला। सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत, याच्यामध्ये जर कोणी सम्मिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याची ही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल।